तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालो होतो असंच बाहेर फिरायला. भाऊ तर लयच पळत होता. भावाला म्हणलं जरा दमानं चल. काय आम्ही निलंग्यातल्या अट्टल वाकळीमध्ये आलो होतो. आतमध्ये गेल्यानंतर सगळीकडे वातावरण चांगलं होतं. सगळीकडे तुम्हाला वातावरण दाखवल्यानंतर आमच्या दोघांचं तोंड दाखवलं. तोंड दाखवल्यानंतर काय आमच्या दोघांचे तोंड दाखवल्यानंतर सगळीकडे तुम्हाला वातावरण दाखवलं. त्या भावाचं तोंड दाखवत होतं तर भाऊ लाजत होता. मग काय गार्डन मधलं तुम्हाला लुक दाखवला. सगळेजण खेळत होते गार्डन मध्ये खेळत असताना आम्ही पण पुढे गेलो. नंतर मग काय आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ग्राउंड मधलं सगळीकडलं व्हिडिओ करून दाखवलो. इकडून पुन्हा नंतर सगळीकडून इकडे जाऊन लेकरं खेळत होते. लेकरं खेळत असताना जरा भावाचा पण जरा लुक दाखवला. भाऊ तर काय लगेच मोबाईलला पोहत होता, तोंड दाखवत होता. मग जवळ जाऊन जरा त्याचं तोंड दाखवलं. तोंड दाखवल्यानंतर काही तर दिदी दोघं भाऊ आहे का तिथे जिम करत होते. जिम केल्यानंतर एकटा भाऊ तर जिमच करत होता. एकटा जिम करत असताना मग हे तर भाऊ काय इकडं लोंबकाळतच होता. लोंबकाळायला तर कायला येत पण नव्हतं. लगेच सोडला आणि पळून गेला. पुन्हा घसरगुंडीवर गेला. घसरगुंडीवर गेल्यानंतर दिदीला पण घेतला घसरगुंडीवर. दोघं पण एकसाथ घसरगुंडी खेळत होते. पुन्हा तिसरा पण आला. तिसरा आल्यानंतर इकडलं सगळीकडलं आम्ही पाऊस येत होता म्हणून सगळेजण लेकरं पळत होते. नंतर पाऊस येत होता म्हणून आम्ही पण पळायला लागलो. आम्ही पळत असताना जर माझं तोंड दाखवलं. पुन्हा नंतर आभाळ आलेलं दाखवलं तुम्हाला. पाऊस येणार होता म्हणून. पाऊस इतक्यातच आला होता की आम्ही दोघं पण लगेच पळत होतो. पळत जात तुम्हाला सगळीकडे पाऊस येताना दाखवला व्हिडिओ. नंतर काय भाऊ काय बघत होता की भाऊ लय टुकूर बघत होता धरणाला. मी म्हणलं काय बघालास म्हणलं. नंतर ऐका जरा इकडं पळत आलो आम्ही. दुकानात गेल्यानंतर भावाकडे गेलो. मोठ्या भावाच्या दुकानात गेल्यानंतर सगळीकडे पाऊस लय मोठा लय जोरदार होता. नंतर तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉकमध्ये.